सो आज आम्ही विचार केला की आजचा व्लॉग असणार आहे अ डे इन आर लाईफ. सो तुम्ही आज बघा आमचा डे कसा असतो. आज आहे सॅटर्डे विच इज वीकेंड फॉर एव्हरी वन बट वर्किंग फॉर अस. बट लेट्स सी हाऊ इट गोज. सो आज आमच्या दोघांची सेम शिफ्ट आहे. सो आम्ही निघालो आहोत आमच्या ऑफिसला अँड स्टे ट्यून. लेट्स सी. आज हॅलो गाईज. सो आम्ही आलो आहोत आमच्या टी ब्रेकसाठी बाहेर. पूर्ण खराब झाले रे. आता बोल चांगलं कधी होते. हां चांगले कधी होते आता असं नाही. आता आम्ही खूप झोप येते आम्हाला. वीकेंड नसतो तर कोणी नसतं ऑफिसमध्ये. बाई मी तर फक्त 2 तास झोपलो. असं नको बोलू. अरे अरे म्हणजे तसं नाही बोलत आहे मी. माझं म्हणणं म्हणजे की काल लेट आलो. टाइमपास करताय लडगाई. शिफ्ट करून काल मी लेट आलो. लेट मी म्हणजे 12:30 आलो असेल नाही का. आणि मग जेवता मग 1 ते 1:30 वाजले असतील. आणि त्याच्यानंतर मग बस टाइमपास करा. आणि ॲसिडिटी तर खूप झाली मला. झोप नाही काल पण नीट. आणि मग 3-3:30 पर्यंत झोपलो आणि परत मग सकाळी उठलोय भूत सारखा उठून इनो पितो. तर मी आता कॉफी पिऊ. मी वेट करते कधी लॉग आउट होईल आणि मी घरी जाऊन झोपते. मला तर स्क्रीनवरती बघताना मला नीट दिसत पण नाही मी काय बघतोय. आम्ही एक रील बनवणार आहे. ते गाणं आहे ना डुक्कर पळाला डुक्कर. ते खूप फेमस आहे. मी हॅलो गाईज. सो वी आर बॅक होम. लिफ्टमध्ये आहोत. चाललो आता वरती. स्टे ट्यून. बघू आज काय काय करायचं आहे. आज कुकिंग डे आहे. सो निहाल इज गोइंग टू हेल्प मी इन कुकिंग. हेल्प म्हणजे फक्त वरती नाही का म्हणून सोबत काय केलंच पाहिजे. तेवढंच करणार ना. नाही जमत. काय बनवणार आज माझा प्लॅन आहे चिकन बनवायचं आहे मला. नॉर्मल चिकन करी राईस. तर मित्रांनो आता मी आलो आहे माझ्या मम्मीच्या घरी रॉजरला घ्यायसाठी. सो लेट्स सी. आता ऑलमोस्ट 4 दिवस झाले मी त्याला भेटलो नाही आहे. तर बघूया त्याचं रिॲक्शन. तो मला बघून कसा रिॲक्ट करतो आणि मग त्याला घेऊन जाऊया वॉकसाठी. सो कम ऑन लेट्स सी. चला तुम्ही बघूया रॉजरचा रिॲक्शन. तो समोरच आलाय बहुतेक माझ्या वासाने. खूप एक्साइटेड झाला. 4 दिवस झाले त्यांनी मला बघितलं नाही. अरे 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 गुड बॉय काय कसं काय करतो भावा. ये काय जायचं फिरायला. चल जायचं. त्याला कळतं. त्याला मराठी सगळं कळतं नीट. सो लेट्स सी. चला तर मग जाऊया त्याला फिरून. हां सो मित्रांनो मी आलो आहो इथे रॉजरला वॉकसाठी घ्यायला. मे बी तुम्हाला माझा आवाज थोडासा कमी येईल कारण की इथे खूप म्हणजे म्हणतो ना गाड्यांचा आवाज खूप येत आहे. कारण की हा मुंबई पुणे हायवे आहे आणि इथे हा फुटपाथ आहे ना. तर इथं ऑलमोस्ट आम्ही रोज येतो. मोस्टली सकाळचं येतो आम्ही. तर थोडंसं उजेड पण आता कमी होत चाललं आहे. सो लेट्स सी. चला रॉजर. आज 4 दिवसांनी याला भेटलोय वॉकला. हां तर मित्रांनो जस्ट मी घरी पोचलो आहे. रॉजरला जसं तुम्हाला मी सांगितलं तिचा आवाज काहीच येत नव्हता ऑलमोस्ट. आणि तिथं मी तुम्हाला सांगतो काय झालं ॲक्च्युअलमध्ये आहे ना. जेव्हा मी कॅमेरा घेऊन जसं मी वॉक करत होतो रॉजरला घेऊन आणि काही मुलं चालले होते बाईकवरती रस्त्यावरनं हायवेवरून. तर ते मला बघून ते लोक आहे ना त्यांच्या बाईकचा आवाज म्हणजे ते रेस करायला चालू झाले. तर त्याने बाईकचा आवाज येत होता खूप. सो मला हे म्हणायचं आहे की लोक एवढे डम कसे असू शकतात. मीन्स काही बेसिक सेन्सच नाही आहे लोकांमध्ये. लाईक लिटरली मी ते बघताय मला की मी व्हिडिओ काढतो मी ब्लॉग घेतो आहे
मी वॉक करते प्लस माझ्या हात म्हणजे माझ्यासोबत माझा डॉग आहे. बट ते लाईक ते मुद्दामून असतं ना जे करतात, मुद्दामून त्या लोकांनी गाड्यांचा आवाज सायलेन्सरचा आवाज ते काढत होते, जे की आवाज येऊ ना. आणि हां, थोडी ट्रॅफिक पण होती तिथे. पण असं पण आहे म्हणजे काही लोक म्हणजे लाईक तुम्ही काही करत असाल ना तर ते तुम्हाला म्हणजे म्हणतात ना मध्ये अडथळा असतात ना, बोटं करणारे लोक असतात असे. सो बट ठीक आहे, असं एक्सपिरियन्स पण घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काही लोकांमध्ये स्वतःमध्ये गट्स नसतात काय करायचं, बट ॲटलीस्ट यू नीड टू ट्राय. म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे हे पण लोकांना कळणार नाही आहे. ठीक आहे तरी. सो हा ॲज युजल आता तर मी घरी आलो आहे. आणि हां, मी वॉकचे व्हिडिओज घेतला आहे, पण ते म्हणजे मी मध्ये कॅमेरा बंद चालू केला तेव्हा काय झालं, आवाज पण येत होता जसं मला सांगितलं. आणि काही स्ट्रीट डॉग्स होते जे मध्ये येत होते. रॉजरला बघून ते म्हणजे खूप जवळ येत होते पळत. सो फाईटचे चान्सेस पण होते. सो मी म्हटलं रिस्क नको घ्यायला, कारण की तिथे जर कसं काय फाईट वगैरे झाली स्ट्रीट डॉग्सची तर सोडणं खूप अवघड असणार आहे. सो म्हणून मी विचार केला की नको सध्याला यावेळी नको, कारण की मॉर्निंगमध्ये म्हणजे सॉर्टेड असतं. मॉर्निंगमध्ये मी नेहमी जातो तर असं काही इश्यू येत नाही. सो मी जेव्हा नेक्स्ट टाईम घरी जाईल मॉर्निंगमध्ये जेव्हा मी व्लॉग शूट करेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. चांगलं वाटतं त्या साईडला. तो फुटपाथ रस्ता खूप चांगला आहे. सकाळी खूप छान वाईब देतात. सो लेट्स सी फॉर द नेक्स्ट टाईम. आणि हां, तुम्हाला सांगायचं आहे, आम्ही एक गोष्ट ऑर्डर केली होती ॲमेझॉनवरनं. ती आम्ही लवकरच आता अनब्लॉक करणार आहे. मी स्नेहाचीच वाट बघतोय. ती जे मेकअप चालू, तिचा मेकअप चालू आहे. नाही, मेकअप करत होती, तिचा मेकअप चालू होता. हो, चहा मी सांगितला. ह्या चहा मी सांगितला, मी डिनाय नाही करते की मी नाही सांगितलं. हां ठीक आहे, तर मग चहा पिऊ दा. चहा पितो, माझा हात दुखा लागला रे फोन पकडून. सवय नाहीये ना. बट येस, सांगितलं असेल निहालनी त्याचा एक्सपिरियन्स. इट्स व्हेरी बॅड. डम लोक आहे म्हणजे लोकांना डाऊन नाही बोलत. हा, दे हॅव नो सिविक सेन्स. म्हणजे तुम्ही काही चांगली गोष्ट करत असाल ना तर लोक तुम्हाला बोट करणार. बोट, हा, आज जे आहे ते आहे ना, ते तुम्हाला करून देणार नाही. लोक खूप जळतात, मेन तर हे आहे. सो हे सगळं करण्यासाठी गट्स हवे, जे आम्ही स्टार्ट केलं आहे. आणि आधी म्हणजे थोडंसं वाटायचं जेव्हा आम्ही फर्स्ट ब्लॉग स्टार्ट केला होता ना तर थोडी ऑकवर्डनेस होती. पण जसं आम्ही फर्स्ट आणि सेकंड ब्लॉग आमचं झालं आहे, वी आर एन्जॉयिंग इट. हो, तो आम्ही ॲक्च्युअली ही प्रोसेस ना एन्जॉय करत आहोत. आम्हाला खूप मजा येते. आम्हाला नेहमी असं वाटतं की आता हा ब्लॉग आम्ही ड्रॉप केला, सो आमचा नेक्स्ट ब्लॉग कधी आम्ही परत लाईक आम्ही शूट करणार आहे, मी तो ब्लॉग अपलोड करणार. सो आम्हाला मजा येत आहे ही प्रोसेसमध्ये. मग सो लेट्स सी कसं होतं आहे. तुम्ही या जर्नीसोबत आमच्यासोबत राहा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक. जसं आम्ही तुम्हाला सांगत होतो ते प्रोडक्ट्स आले आहेत. 2 प्रोडक्ट्स आहेत. तर तू सांगते पुढचं कधी सांगू? येस, सो हे 2 प्रोडक्ट आम्हाला हे ऑर्डर करायचे होते टू स्टार्ट अ व्लॉगिंग. बट आम्ही आधी विचार केला की आम्ही नॉर्मल प्रोडक्ट घेतो, आम्ही बघतो आम्हाला जमतंय का. आणि ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मजा येते हे करण्यासाठी, ही व्लॉगिंग करण्यासाठी. सो आमचं आता जस्ट लग्न झालेलं आहे. सो आमचे असे काही फ्रेंड्स होते जे की येऊ नाही शकले आमच्या लग्नाला. बट दे सेड की तुम्हाला जे गिफ्ट हवं आहे ते आम्हाला सांगा, आम्ही ऑर्डर करू. ऍक्च्युअली आम्ही त्याचं नाव सांगणार होतो, बट नाही. बट त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, तू माझं नाव घेणार नाही. हा म्हणजे तो म्हणला की कॉन्फिडेन्शियल. सो आम्ही नाव नाही घेऊ शकत त्याचं. बट हा, हे त्यांनीच आम्हाला गिफ्ट केलं आहे. येस, तसं त्यांनी आम्हाला विचारलं तुम्हाला जे हवंय. हे ऍक्च्युअली स्नेहा ऑर्डर करत होते ॲमेझॉनवरती. त्याला पण हे लक्ष गेलं कुठेतरी की हे म्हणजे लागणार आहे. नाही, म्हणजे मी त्याला सांगितलं इफ यू वॉन्ट टू गिफ्ट अस समथिंग तर असं काही गिफ्ट करायचे आम्हाला पण युजफुल राहील. हो, आणि आमचे दोन्ही फ्रेंड्स आहेत. येस, आमच्या दोघांनी पण आम्हाला युजफुल गोष्ट दिली. सो लेट्स सी व्हॉट्स इनसाइड. ही गोष्ट आमच्या ब्लॉगिंगच्या रिलेटेडच आहे, जे की आम्हाला लाईक खूप टाइमपासून हवी होती. ठीक आहे, चला करा ओपनिंग. दाखव ना तिथे ओपनिंग करताना. घेऊ कॅमेरा दिसतोय दिसेल, कळलंच असेल तुम्हाला याच्यामध्ये आता काय आहे.
दिसत असेल तुम्हाला सरळ दाखवले की नाही? बघतील ते थांब, open करून. अरे यार ओके I guess तू कॅमेरा इथं आणलं पाहिजे. मी दाखवतो एक मिनिट थांबा. सो मी बॅक कॅमेरा चालू करतो एक मिनिट थांबा. सो हे आहे प्रोडक्ट गिम्बल. ही गोष्ट हे आम्हाला खूप नॉट एक टाइमपासून हवी होती ब्लॉगिंगसाठी. सो फायनली ही गोष्ट आली आहे. स्नेहा कसं व्हेरी वाटतंय? हॅपी थँक्यू त्याने दिले त्याला. ओके लेट्स सी हे ट्रायपॉड होल्डर आहे ना स्टँड. ते स्टिक हा स्टँड आहे. करंटली आमच्याकडे एक आहे आय मीन आमच्याकडे आहे But पण ते आम्हाला नॉर्मल असं स्टिक टाईप वाटलं आहे. की हो सो आम्ही म्हणलं वन गुड क्वालिटी वाला. सो आमचं म्हणणं होतं की लेट्स एक ब्लॉगिंगला एक गिम्बल हवा आहे. आणि हा गिम्बल आहे एक मिनिट कंपनी कुठली हा आहे डिजिटेकचा. हा अराउंड आपला कितीपर्यंत पडला? हा 5K 5000ला पडला. हा अराउंड नाही 5K ला. हां 5000ला पडला ॲमेझॉनवरून. लाईट गेली होती. अरे ओपन कसं करतात? बघा एक मिनटं बघू मी. बघा ओके काय झालं बघे. ह्या आहे स्टँड. सो याच्यामध्ये फीचर्स आम्हाला का हवं होतं. सो इट हॅज फ्री ट्रॅकिंग वेन टेकिंग व्हिडिओ, कॅप्चर लो अँगल शॉट अँड पोझिशन, इंटेलिजंट ब्युटी फंक्शन्स, मल्टिपल फिल्टर्स अवेलेबल. वाव नाईस यार. कसं आहे? छान आहे ना? इट्स रिअली नाईस. थँक्यू सो हे मच. पाऊच आहे त्याचा. हा त्याचा पाऊच आहे. आणि चार्जर पण त्याचा चार्जर म्हणजे ही अशी वायर आहे. USB आहे ना? USB आहे. हा ठीक आहे बघा ही त्याची वायर आहे चार्जिंगची. आणि हा आहे प्रॉपर त्याचा सेटअप गिम्बलचा. आणि हा आहे डिजिटेकचा येस जो हा आम्हाला पडला 5000ला. आणि हा आहे त्याचा बॉक्स. अँड द अदर गिफ्ट विच दुसरा इज गिफ्ट आहे. टाडा. आणि दुसरा गिफ्ट आहे आमचा हा कवर आहे त्याचा गिम्बलचा. लाईक आउटसाइड कवर आहे हा. त्याच्यामध्ये आणि- बेल्ट पण आहे. यू कॅन हा, ऑल्सो हे टेक इट तुम्हाला आउट. मी दाखवतो ओपन करून. सो हे असं आहे आतमध्ये समथिंग लाईक दिस. त्याच्यामध्ये बेल्ट आहे. याचा एक हा बेल्ट तर तुम्हाला माहिती असेल. ॲज अ बॅग यू कॅन ॲज अ यूज. बॅग वी कॅन यूज दिस. आणि हा असा आहे समथिंग लाईक येस दिस. त्याच्यामध्ये तुम्हाला आणि हा आय मीन हा खूप छान आहे. हा DJ आय गेस कुठे आहे हा DJIचा आहे बघ हा राईट. DJIचा आहे. हां सो हा पडला कितीला पडला समथिंग लाईक 2000. 2000ला. हा हां ठीक आहे. सो हा 2000ला पडला आम्हाला. सो दिस इज व्हेरी युजफुल. आणि हा खूप चांगला आहे. याची म्हणजे क्वालिटी पण एकदम छान आहे. क्वालिटी इज व्हेरी हो, एकदम मस्त क्वालिटी आहे. आय मीन हा जरी पडला जरी गिम्बल याच्यामध्ये असेल आणि हा पडला ना जोरात तरी याला काहीच फरक नाही पडणार. खूप छान आहे गिम्बल इज सेफ. आणि खूप युजफुल गिफ्ट्स आहे हे दोन्ही पण. अँड आय एम रिअली सो मच थँकफुल टू बोथ ऑफ देम फॉर गिफ्टिंग दिस. ठीक आहे चला तर मग आता लेट्स स्टार्ट. म्हणजे आमचे ब्लॉग आता आमचा गेमिंग चॅनल तसंच येणार आहे. म्हणजे याच्यावरून आम्ही स्टार्ट चॅनल सॉरी गेमिंग चॅलेंज आम्ही गेमिंग चॅलेंज. चॅलेंज सो बघ माझ्या तोंडून निघालं तर आपलं गेमिंग चॅनल पण होऊ आणि शकतं. हा गिम्बल पण आम्ही लाईक आमच्यासाठी नवीन आहे. सो आम्ही हा ट्राय करणार आहे आधी. लगेच आम्ही यूज नाही करणार. आम्ही आधी पहिले ट्राय करणार कसं आहे काय आहे का आताच बघायचं ट्राय करू. चॅलेंज करणार आहे ना तेव्हा बघू ना. थांब ना एक मिनटं बघू ना. चार्ज नाही बघते का? येस Battery चार्ज down. करावं लागेल. ठीक आहे एक काम करू आधी आम्ही याला यूज करून बघू कसा आहे. मग तुम्हाला आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवू आम्ही याचा की हा कसा आहे ह्याला यूज कसं करायचं. ॲक्च्युली आमच्यासाठी पण हे न्यू आहे हा गिम्बल. सो लेट्स सी हा यूज. ओके
तर स्नेहा येस मग झालं सगळं प्रिपरेशन? येस आता हे लास्ट राहिलेलं आहे. चिकन फ्राय करते मी. पाचवर निघायला खायचो का मी एअर फ्रायरमध्ये करते एव्हरी टाईम. बट त्याचं असं म्हणणं होतं की त्याला असं फ्राय खायचं फ्राय. बाई तोंड बघून पाणी खाली पाहिजे. लोक ह्याच्यात ना कलर टाकतात. मला कलर नाही आवडत. नॅचरल ठेवायचं. कलर गाईज मी तुम्हाला सांगते कलर वगैरे करत नका खाऊ नका. आजचा डिनर मस्त असणार आहे. ठीक आहे फ्राय आहे ना. आणि हे तिथं chicken- बहुतेक सालन बनते ना का घट्ट काय तिथे रस्सा बनतोय रस्सा. सालनच बोलतो ना त्याला. चालेल पण बनतो हां. रस्सा पण बनतो. मस्त. सो गाईज आम्ही काय परफेक्ट कुक नाहीये. म्हणजे मी शिकली पण अशी आहे की मी शिकते मी करत राहते पण मला आवड आहे पण कुकिंगची. जेवण खूप छान बनवती म्हणजे शिकते ती तरी जेवण छान बनवती. हा माझ्या हातालाच चव आहे असं माझे मम्मी पप्पा बोलतात. कसं का असे ना बनवते हे इम्पॉर्टंट आहे ना. तारीफ तर नाही. खूप छान बनवते आहे का तारीख चालतं. खूप छान जेवण बनवते नाही का. या आणि काय म्हणजे जे खरं ते खरं आहे. म्हणजे ही ऑफिसवर आता ही सकाळी ऑफिसला जाते मॉर्निंगला. सकाळी 7चं ऑफिस असतं. ते करून ती 4-4:30ला लॉग आउट व्हायचं. तिथं येऊन ती सगळं घर आवरून आणि तरी ती जेवण वगैरे म्हणून रेडी करून ठेवती की मी येतो आणि मग मी फक्त जेवतो येऊ. सो आपण म्हणजे मला असं वाटतं की ती गोष्ट अप्रिशिएट केली हवी. थँक्यू थँक्यू. I'm very thankful to God for बस 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 ऍसिडिटी व्हाय का बेटा. you know की आहे. थँक्यू. सो आता हे ना मी त्याला शिकून पण काय ठेवते की मी जर इन केस कुठे बाहेर गेले काय गेले तर सेल्फ केलं मग पाहिजे. माझ्याकडे ऑप्शन आहे झोमॅटो. नाही ना बट झोमॅटो पण बंद झालं तर स्वतःच्या हातात. सो गाईज येस चिकन डिनर आजचा मेन्यू चिकन डिनर आहे. सो चिकन क्रिस्पी जी निहाची ॲक्च्युली डिमांड होती की आम्हाला मला चिकन क्रिस्पी खायचं आहे. सो माझा प्लॅन होता की एअर फ्रायरमध्येच करू पण त्याला तसं नव्हतं पाहिजे. अँड ऑब्विसली चिकन रस्सा. अँड हाऊ कॅन वी फॉरगेट दिस. ह्याच्याशिवाय चिकन डिनर इज इनकम्प्लीट. सो येस आता आम्ही जेवण करून घेतो आणि त्यानंतर येऊ. चॅलेंज आज पॉसिबल आहे की नाही डोंट नो. बस खूप दमलोय आम्ही बट लेट्स सी. आम्ही उद्या करू आणि हा ब्लॉग टाकून देऊ. नाही होणार आज. आय गेस हा व्लॉग उद्या पण येईल. उद्यापर्यंत येईल आय गेस. उद्याचं पण आपण घेऊया याच्यामध्ये. हाय गाईज. सो आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आम्ही वॉकिंग करण्यासाठी आता बाहेर गेलो होतो. रिगार्डिंग द चॅलेंज आम्ही नक्की करू. आम्ही उद्या करायचा प्रयत्न करू. नाही मी हळू बोलते एक होतो काय करीस. सो चॅलेंज आम्ही आता नाही केला ॲक्च्युअली. म्हणजे दिवस आमचा असं खूप बिझी झाला नाही का. म्हणजे हेक्टिक येऊन हेक्टिक नाही म्हणता येणार. म्हणजे स्नेहा म्हणजे सगळे घरचे काम करायला लागली आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा होता तर मग वेळ तिथंच निघून गेला. सो म्हणून तो चॅलेंज झाला नाही. मग आम्ही ऑलमोस्ट तयारी केली होती बट ह्या ब्लॉगमध्ये नाही पण या शुअरली नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही चॅलेंजेस करू. येस. सो अजून काही सांगितलं challenges? कुठलं हां मी सांगितलं होतं सांगितलंय. बट ते तर करणारच आहे. बट अजून काही चॅलेंजेस असतील तर ते नक्की सांगा मी करू. सो चॅलेंजेस तर आता झालं ठीक आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही करणार आहे. आणि दिवस तर काय बस जेवण वगैरे झाले वॉकिंग सो हा वगैरे केली. ब्लॉग नक्की पूर्ण बघा. आता आम्ही हा ब्लॉग इथेच बंद करतोय आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जस्ट एन्जॉय दिस अ डे इन आर लाईफ द बिझी लाईफ. चला आणि हां ते पण आम्ही रील्स वगैरे पण टाकू. आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. चॅनलचं नाव इट्स नीस्ने वाईब. इट्स नीस्ने वाई. सो आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. लाईक करा रील्सला कमेंट्स करा शेअर करा. तसं आमच्या यूट्यूबला पण आमच्या म्हणजे पेजला म्हणजे यूट्यूबला पण सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा. आणि 56 सबस्क्रायबर्स झालेत त्यासाठी थँक्यू. आणि थँक्यू सो मच गाईज. आम्ही
आमचे 56 सबस्क्रायबर आहे. म्हणजे आम्ही काय सांगू, मला छान वाटते. आम्ही म्हणजे जसं ते वाढतं आहे ना, वी आर गेटिंग गुड स्टार्ट फीडबॅक. आम्ही 1पासून केलं होतं आणि जसं ते वाढत चाललं आहे ना, सो आम्हाला चांगलं वाटते. आणि मेन तर आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटतं की हां चला कुठून तरी रिस्पॉन्स भेटतो आहे. आणि असं नाही की व्ह्यूज खूप जास्त म्हणजे आम्ही ऑब्व्हियसली आमचं स्टार्टिंग आहे, पण हे पण जे व्ह्यूज येतात आहे ना, म्हणजे नंतर असं खूप छान वाटतं आहे की ॲटलिस्ट हो की चाललं आहे, लोकांपर्यंत पोहोचत आहे व्हिडिओ. सो ठीक व्हिडिओ आहे. शेअर पण करा. येस. सो आता आम्ही हा क्लोज करतो अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. बाय बाय गाईज, सी या.